एका मुलाने तब्बल 180 मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण केलं. हे ऐकून अंगावर काटा येतो, पण विचार करा, दोष फक्त त्या मुलाचाच होता का? तो मुलगा जेवढा नालायक होता तेवढ्याच चुकीच्या या मुली सुद्धा होत्या. आजकालच्या मुलींना कष्टाने स्वतःच्या पायावर उभा राहणारा, घर सांभाळणारा मुलगा नकोय. त्यांना हवाय फ्लॅश मारणारा, महागड्या गाड्यांवर फिरणारा छपरी. जो मुलगा शांतपणे स्वतःचं आयुष्य घडवतो तो यांना बोरिंग वाटतो, आणि जो हवेत उडतोय त्याच्या मागे या धावतात. मुलींच्या बापांना अपेक्षा असते की 25 ते 30 वर्षांच्या मुलाकडे स्वतःचं घर, गाडी आणि मोठी शेती असावी. अहो, ज्या वयामध्ये तुम्ही स्वतः संघर्ष करत होता त्याच वयामध्ये या मुलांनी सगळं मिळवलेलं असावं असा अट्टहास का? आज कित्येक मुलं शून्यातून विश्व निर्माण करतायत, पण फक्त रेडीमेड प्रॉपर्टी नाही म्हणून त्यांना लग्नासाठी नाकारलं जातंय. ही शोकांतिका नाही का? एकेकाळी मुलींना भीती वाटायची की नवरा कसा मिळेल, पण आजची परिस्थिती उलटी झालीय. आता मुलं घाबरतायत की बायको कशी मिळेल. आजकालच्या बातम्या बघा, प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला. मुलांच्या काही खूप मोठ्या अपेक्षा नाहीयेत, त्यांना फक्त एक लॉयल आणि आई वडिलांचा सन्मान करणारी मुलगी हवी आहे. आपण त्या मातांची